ओम ज्ञानिनां मुक्तिदात्र्या ज्ञानदासादकस्य सा ज्ञानेश्वरी चनाः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चनाः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास्य कार्यक्रमानिमित्त चलता हित असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सत्संग कार्यक्रमांक आयला असले मागिले सगळे लोकांची हार्दिक चालत असले स्वागत। धारापुर राज्य सिंधुला म्हणचकलो राजा बरेकनु परिपालने करता आशिलो। तेका अनेक वर्षाले बीची संतान नाशिले। अशें जावंक गेलो अनेक इतले दैवी कार्य यज्ञ कार्य हे करता करता तेका वय जाता गेले। जाल्यारी परमात्माले अनुग्रह केन्ना प्राप्त जाता हें कोणाक कळना। अशें जावंक गेलो तिगले वृद्धाप्याक एक चल्लो तेका जन्म आयलो। जाल्यारी एक घटन घडले। तेका जन्म दिता दिताची तिगेला आवय सरून गेले। राजाक मस्त बेजार जाले। जाल्ले बीची कसली एक संतोष मस्त वर्षा नंतर एक चल्लेले तोंडपडीची योग आयले म्हणून अशें हांव घेनू ते चल्लेक भोज म्हणून सांगेनू नामकरण करून तिगेले राज्यभार कार्य करता आसा। तो चलबीची बापा बरोबरी प्रितीने ओढ येता आसा। बापा बरोबरीची खेळचे करचे उडचे करता आसा। प्रायः चल्लेक 500 वर्ष आत्ता आयले। तेन्ना हे सिंधू राज्य दिसले म्हाका आतां मस्त वर्ष जाले। हांवें हे राज्यभार करून वच्चे मस्त कठीण। मागील चल्ल्याक जबाबदार दिया म्हळ्यार तो अजून ल्हान कितें करचे म्हण सांगून विचार करताची तिगेलो आत्मे जाल तसल्याक भाव उरता मुंज म्हणून। ते मुंजाक आपूण घेनू सांगता पळ रे बाबा म्हाका वर्षालका तरी हांव पुनः दरबारा येवचे राज्य कारभार करून वच्चे मागीर कोण जमतना। अशें जावंक न्हू आलचेनी हे जबाबदारी तूं पळयता वची। मागीर चल्ल्या जबाबदारी बी तुका हांव दिता आसा। ह्याक योग्य शिक्षण दिवंक न्हू नंतर ह्याक अधिकार तूं दी म्हण सांगे न्हू तिगेले भावा उंच विश्वासाचेरी ह्यो सिंधूला राजा जबाबदार दिता। तो भाव बीची प्रितीने अण्णान सांगिले स्वीकार करता मुंजा राजा। तशीच परिपालन करते सुरवात करता। चल्लो 100 वर्षानंतर सहजानोची त्याक एक गुरुकुला धाडून गेलो शिक्षणाक तरी एक विशेष तसली व्यवस्थे मुंज राज करचे सुरवात करता। बाल्य शिक्षण ते पुराची थोडे दिवस जाले सिंधूला राजा वयोमाना प्रमाण अस्तंगत येता। सगळे जबाबदारी मुंजा उंचे येता। जाल्यारी मुंजा अन्न कशी राज्य चलिता आशिल्ली की तशीची बरे रितीन हो बी राज्य चलिता वता। प्रायः
थंय भोजराजा 12-14 वर्षाच्यो प्रायाचे जाता आसा. सगळे शिक्षण ती गेले एक व्यवस्थित रुपाच्यारी उच्च मठाक येन पावंगलो आसा. तो गुरुकुला भितर आसा अजुनूची. एक दिवस म्हणजे राजा आसतना भितर एक महान ज्योतिशी येता. तेन्ना सहजानुची म्हणजे राजा ती ज्योतिशीक हे भोज आले जन्मपत्र दाखयता, जातक दाखयता. हे गेले योग कशें आसा तुमी सांग्या म्हणटा. ज्योतिशी न्ही तो पळयता. ज्योतिशीक हे जाता पळय मस्त संतोष जाता. संतोषान तो सांगता म्हणजे तुगेल्यो भावल पोतू अत्यंत कीर्तिवंत जाता. इतलेच न्ही हे सगळे दक्षिण भारत तिगेले आद्यपती भितर येता. इतले कित्याक 60 वर्ष तो तुगेले राज्य बरे करून पालन करता म्हण सांगते. भविष्य सांगता. एक पटी हे केन्ना भविष्य ऐकत की मुंजाक एकदम मना आघात येयलो अशें जाता. जाल्यारी सभा लोकां येजाक ते दाखोवंक घेवचे जेन्नासतना हा म्हण हांसूंक घे न्हू ताका धांडिता. आनी ह्यो तिगेलो अंतःपुरा वता राज्याक भार करून घे न्हू. हेगे मना भितर विचार सुरवात जाताची. मागीर अण्णाल चल्लो 60 वर्ष राज्य करता खंय. अत्यंत प्रभावी जाता खंय. सगळे दक्षिणाचे ईश्वर म्हूण सांगेन तो नांव घेता खंय. जर तेणें 60 वर्ष राज्य करपाक जालें आसतरी प्रायशः आनी 1-2 वर्सां भितर येतो. मागीर गदिगे येता म्हण जालो. हांवें ताका मागीर स्थान सोडून दिवचें पडलें. म्हणजे विचारा पळोवन घे न्हू एक नमनीचे पोटे जाल स्टार्ट येता ताका. जर हांवें ताका राज्य सोडलें री हांवें उरून प्रयोजन कितें. मागीर जिवनाक कितें अर्थ उरले म्हण सांगे न्हू. पोटेजाळाचेर मस्त पश्चाताप करता. ते पोटेजाळ इतलें बरें केवचें पावत की म्हण सांगलें हें आतां भोजा दवरचें ना. अण्णाचेर दवरचें ना. ताका काणो घालता. तेन्ना सगळें राज्य म्हाका मेळटा. मागीर चेड पळोवंक वताची म्हणचेक अत्याशे भितर तो म्हणजे राजेन पावता. अशें जावंक न्हू त्या दिवस रात्रेकाची तो थंय गेले सामंत राज जालें तसले. वत्स राजा आपयसून घेता लागीं. तो वत्स राजा म्हणजे राजाक अत्यंत लागीं आशिल्लो. निकटवर्ती जान आशिल्लो. ताका आपूण घे न्हू सांगता आसा पळय हांव तुका एक जबाबदारी काम दिता आसा. ते जबाबदारी तुवें वेवस्थित्यान करका. ते कसली की म्हण सांगलें री आजीची रातोरात वचूंक घे न्हू गुरुकुलांत न्ही ते चल्ले आपूण घेवंक घे न्हू रान्ना होरी. कोणें नासलें तसो रान्ना व्हरून घे न्हू तेगेले गळा कट करी. आनी तुवें कट केला हाय की न्ही की पळय तरी म्हाका तेगेले रुंडाण रथ दाखय काम सांग घे न्हू आदेश दिता. तेन्ना एक पटी हें केन्ना उतर आयकत की तेन्ना वत्स राजा धस जावन वता. मस्त पश्चाताप येता ताका. कारण सिंधू राजा बी तेणें सेवे केलेले. म्हणजे राजा बी तो सेवे करता आसा बरें करून आसा. सहजानुची तो म्हणजे राजा सांगता राजन तुमगेले अण्णाल चलो. ते खंयची एक ज्योतिषले उतर आयकूंक घे न्हू. तुमी ताका मान करचे योग्य कितें. तो अजुनूच सान. तुमी अशें करूं गेल्यार तुमी पुत्रवध केलेशी जाता. तुमकां जबाबदारी दिली जाल्यार तुमगे अण्णांनी चल्ले अशी पळोवंक घे म्हूण सांगे न्हू. अशी करची योग्य न्ही म्हूण सांगे. केन्ना सांगता की प्रायशः मुंजाक पित्त चणवता. राज्याच्या आशेक दिकांनी ह्यो एक उपदेश दिता म्हणून सांगता. तशें म्हळ्यार एक काम करी तूं कितें बस तुगे काम हांव करता. राजा रागान उलयची सुरवात करता. तेन्ना वत्स राजा दिसता आनी हांवें कितें उलयचें म्हूण म्हूण सांगे न्हू. राजा पांय पळोवन घे न्हू अडना तुमगे आदेशा प्रमाण हांव करता म्हूण सांगे न्हू. वता संध्याकाळा भितर. तशीच तो नीर जावन वचूंक घे न्हू गुरुकुला वता.
आणि भोजराजाक ते गेले रथा बसून गेनो रान्ना होता. भोजराजा प्रायशः 14 वर्षाच्या प्रायाची चलतो. त्याका काही गोत नाही विषयी पुराची. राज्य दरबार वेळेला किती झालेले कसलं सांगले ज्योतिषीनी बापाईन किती विचार कला मागेल बदल म्हणून गेलो होऊन गेलो. रान्ना मध्ये राबायता रात्रीची वेळ हेगेकडे एक सांज जीवटी गे असा आणीची त्याका तो देवून गेलो सांगता असा भोजाक पळ मारया म्हाका तुगेल बापुल्यानी राजाने एक काम दिला जबाबदार दिला त्यामुळे रे तुगे शिरच्छेदन करून गेलो तुगेल बॉड त्या खांडाक काही खंय त्यांना सहजान भोज विचारता कारण कितें म्हाका मान करचें मागीर बापूजें चिंतन कित्याक त्यान तो सांगता ना आज खंयची एक ज्योतिश आयलो तुगे जाता पळोवन ताणें सांगले 60 वर्ष तूं राज्यात खंय चक्रवर्त्यात खंय महान नांव घेत खंय हे तुगेल बापूल्याक सहन जालें ना आपणान तुका सिंहासन सोडून दिवचें पडटा म्हणजे एक अत्याशेचेरी हे दुर्गती काम करता असतो म्हणून तेन्ना भोजाक एक पट पश्चाताप येता सांचल्याक जाल्यार दुसरं काही करू शकत ना तो सान नेवे त्यानं सांगता तुका राजान कशी सांगलें की तशी करू अडना तूं गेली इच्छे हांव कांय उलयत ना जलेबीची हे वत्साक राजाक तोडून घेवची जावत ना तो सांगता आतां हांव राजान सांगिल्लें काम करता आसा जाल्यार राजा कितें एक संदेश दिवचास कितें तुवें कसलें तरी एक उत्तर सांगचास कितें तें उत्तर तुवें तरी बरोवन दिलें हांव त्या राजा वचून पावयता म्हण चायकाचे भितर भोजाक संतोश जाता तो गुरुकुला भितर आशिल्लो सगळे कडेन गेले काय आशिल्ले चील पुस्तक आनी पट्टी पुराची थंयची रात्रीची काळका टायमार सांज दिव्या भितर कसली की बरयता कसली बरोवन गे न्हू हें वत्सराजा हातीक मान काडचे कोणायला तिका हाती दिता वत्सराजा कितें बरयलें ताणें बापुल्याक पळया म्हण तें वाचता ते वाचचे भितर वत्सराजा वैरा गेले अशें जाता अय्यो हांव मस्त चुकीचें काम करता आसा राजा आदेश उरोवप म्हाका जाल्यार हांवें केला चुकी निमित्त कसले की अवांतर घडता वता अशें जावूच नाका ते राजाक कितें करता हांव तें पळोवंक येता म्हण सांगे न्हू भोज राजाक भोज कुमाराक मारनासतना निंपोवन तेगेल्या घराक एक सांज रुमाक सांगे न्हू बागेल घालून दवरता आनी सांगता तुवें भायर पडचें नाची खंयची कारणा खातीर म्हूण सांगे न्हू आनी तत्क्षणच मातयेचे एक सान बुरोडेशी मातये बुरोडेशी करून गे न्हू ताका पेंटींग करून गे न्हू तत्क्षणाची एक रगत आयली शिकून गे न्हू वस्त्रां बांदून गे न्हू राजा लागीं वता राजा लागीं वचून गे न्हू ते सोडून दाखयता पळया तुमगेले अण्णाल चल्लेले बोड हें हांव कट्ट करून गे न्हू तुमगेल्या हांडा व्हरता आसा सांगे तेन्ना म्हणजे राजा पळयता प्राचीन काल हे म्हणजे लायटा वेवस्था ना तेन्ना दिवे प्रकाशाची न्ही पळयची उठूची ताका तितली कल्पना येवच ना ओहो ताका दिसता मागेले अण्णाच्या हाणें काडला ता बरें जालें म्हण दिसता ताका जाल्यार एक प्रश्न करता मागीर त्या अण्णाच्या लेक ती मान काडटा आसतना भोजा मान काडटा आसतना ताणें कितें तरी लास्ट उतर म्हाका सांगलें की म्हणून तेन्ना वत्सराज सांगता हय सांगला तुमकां एक चिटी दिवचें सांगलें तेणें म्हूण सांगे न्हू एक सान पत्र काडून गे न्हू राजा हाती दिता ते राजा अशें पत्र वाचता पत्र वाचचे भितर राजा दोळ्यांतल्यान गळा 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 उदक येता हांवें कितें चूक केलें म्हणजे एक भावने त्या राजा भितर येवचे सुरवात जाता ते पत्रा भितर एक सुंदर श्लोक उरता ते श्लोक एक फावट सांगता नंतर तेजे अर्थ विवरण करता आमी ते श्लोक अशें आसा मान्धाता च महीपतिः कृतयुगालङ्कार भूतो गतः सेतुर्येन महोदधौ विरचितः क्वासौ दशस्यान्तकः अन्ये चापि युधिष्ठिरप्रभृतयो याता दिवं भूपते नैकेनापि समङ्गता वसुमती मुञ्जत्वया यास्यति म्हणून हे मुंज राजा
तुका नमन करा एक प्रार्थना करता असा कृतयुगा भितरी सत्ययुगा भितरी मानधाता म्हणून सांगते महान राज जाऊन गेलो मस्त बरे कंटेंट सगळं पालन केले जाल्यार तो मेल्लो तो मेलतना तिगे जमीन घेवन गेलो ना तिगे राज्य तो घेवन गेलो ना नंतर सेतुर्येन महोदधो विरचितः क्वासौ दशास्यांतकः श्रीरामचंद्राने सीते अन्वेषण खातीर सेतू बांधले सीते हाडले रावण मान काडले राज्य बरे पालन केले तो बी वच केलेरी तिगे राज्य जमीन घेवन तो बी गेलो ना हे केन्ना त्रेतायुगा काणी नंतर द्वापरयुगा भितरी अन्ये चापि युधिष्ठिर प्रभृतयो याता दिवं भूपते द्वापरयुगा भितरी युधिष्ठिर कृष्णास्त अनेक राजे जावन गेलेची चिन्वरकीची बरेक न्हू देश पालन कल्विनः चिन्न वची केलेरी हे जमीन घेवन गेलो ना केनैके एकेनापि समंगता वसुमती मुंजत्वया यास्यती तो सांगता असा एकेनापि समंगता वसुमती हे भूंय कोणा बरोबर गेलो ना म्हणजे राजा जाल्यार म्हाका तर दिसता असा प्रायशः हे भूंय तुवें वचता आसतना तुवें बरोबरी वतशी दिसता असा म्हण सांगचे एक सुंदर जात आसले वखणीकेचें पत्र तो दिता असा बापाक म्हळ्यार कोणे उठलो का राज्य भार केले कोणा बरोबरी हे जमीन गेलो ना कोण हे जमीन व्हरूंक शकलो ना जाल्यार म्हाका दिसता असा म्हणजे राजा तूं हे जमीन घेवन वता अशें दिसता असा अशान तूं म्हाका कत्ल करता असा म्हण तूं म्हाका काडटा असा म्हण हे म्हणजे तरी हांगा सोडत आसल्यार तूं म्हाका दित आशिल्लो हे घेवन वचस तुका अशान म्हाका धरून प्रयोजन ना म्हण तूं कितें करतास म्हाका कत्ल करता असं म्हणजे एक संदेश तो दिता हे संदेश पळयत भितरी प्रायः तिगे दोळ्यांत उदक येता हांवें कलल चूक म्हणजे कळटा ताका तो यो भोजा म्हूण सांगून वद्दाडच्या जमनी पडटा तेन्ना वत्सराजें सांतन करता कांय भिन्नाका जावं गेले आतां घटन हें वत्सराजें गुत आसा ताका रक्षण केलेलें जाल्यार राजा सांगचे ना डायरेक्ट जाल्यार मस्त पश्चातापानी तो राजगुरू आपोवन घेता म्हणजे राजा हांवें मागीर पुत्र वध केलो आसा एक प्रायश्चित कितें म्हणून तेन्ना राजगुरू सांगता पुत्र वधेक प्रायश्चित दुसरें कसलेंच ना व्हडले व्हड एक होमकुंड सांगे न्हू तुवें ताका सजीव जावन दहन घेवचें हेचें एक प्रायश्चित अशा न्हू फाल्यां सांजेक व्हडले व्हड एक होमकुंड करून तुवें सजीव जावन दहन जेवका म्हण सांगे न्हू राजगुरू सांगता हें एक उतर आयकून पश्चात बेल्त आसलो तो राजा आपणान आतां दहन जावचीच मागीर जीव खाण घेवचीच हांवें केला मस्त चूक आसा म्हण सांगचे पश्चात रे वद्दाडता आसा दुसरा दीस पुनः संध्याकाळा भितरी हेणें अग्नी प्रवेश करका यथावत हांवें न्हू राजा दरबारा खातीर आयिल्लो तो बेजारा भितरी ते संदर्भ भितरी एकलो महान जालो तसलो अद्भुत जालो तसलो तेजस्वी योगी ते राजा दरबारा भितर येता राजा उलयता तसलें चैतन्य ना मंत्री सहजान ते योगी विचारता तूं कोण खंतन आयलो म्हणून तेन्ना तो योगी सांगता ना हांव हिमालयाचो योगी हांवें मस्तोच तपास साधन केल्लो आसा मागीर इतली विद्या स्कीम सांगलेली कोणाला तरी येदे भाग मेळ्ळे पुरो शरिराचे ताका पुनः जीव कंगे न्हू चैतन्य शक्ती मागीर कोण आसा म्हण सांगलतना राजाक संतोश वता तेन्ना राजा तुका देवून येंगे न्हू ते योगी फायदान सांगता आसा मागीर अण्णा चल्ल्याक हांवें कत्ल करशिले मान काडशिले तेगे लुंड मागीर लुमाका पळोवन आसा ते तुमी घेवन न्हू ताका जिवंत करया हांवें केल्लो चूक आसा म्हण मागता की तेन्ना तूं योगी कांय भिनाका हांव ते वेवस्था करता रात्री टायमार हांव स्मशाना वता थंय सगळे यज्ञ सामग्री धाडली हांव व्हड यज्ञ कंगे न्हू तुवें अण्णाल पुत्र जिवंत करता म्हण सांगता ते प्रकार सगळे वेवस्था येता तो योगी दुसरो कोणच न्ही मंत्री आनीची हे राजांनी करून हाडली तसली वेवस्थेची योगी तो थंय वचून न्हू व्हड यज्ञ करता हे चल्ल्याक थंतनी आपूण व्हरताची सावकाश करून आपूण हाडटाची थंय प्रचार जाता चल पुनः भोजराज जिवंत जालो म्हूण सांगे न्हू ताका आन्याचेरी राजाक राज्य आपूण हाडगे न्हू पुनः म्हणजे राजा आपणाक चूक केलें मारया हें राज्य तुगेलेची तूं आतां राज जा तुगे फाटीक हांव म्हणून काम करता म्हूण सांगे न्हू ताका सिंहासन दिता कीट घालता राज दरबार वचून दिता म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशः आमी हें कितें भोजल चरित्र आसा हें भोजल चरित्र काणी न्ही हें
एक वस्तुस्थिती म्हणून सांगची कळून घेवची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. हे चरित्र निमित्त कळून घेवचे सत्य कितें आमी हे मुख्य तसले भाग हे कथे भितरी. ते भाग म्हळ्यार प्रायशः आमगे सगळ्या लोकांच्या मना भितरी एक भावन उरता. हांवें कितें केलें की ते मागीर फाटल्यान उरका, म्हाका मेळका आनी कोणाक वचना म्हणून. हे भावनेचेर प्रायशः आमी सगळे लोक जीवन करता आसत न्ही. आतां कसले उरते म्हाका कितें येयलें आसा तें म्हाका कोणें उरका, हांवें हें करता, हांव घेवन वता म्हण ते एक स्थिती भितर आज आमी कितें जीवन करता आसाची हें कितलें योग्य. हे जमिनी भितर कितलो लोक आयले ना, कितलो लोक गेले ना. ओट लोक आयल्याची येवकेले कशे येयल्याची, खाली हातीन आयलेत न्ही हांगा, वचकेले कशी गेल्याची खाली हातीन गेलेत न्ही तेणी कोणाची. कोणा कितें तरी होरू जालें की कितें तरी करूं जालें, कांय होरू जालें ना. जाल्लेरीची आमगेले सगळे लोकांक एक चिंतन शूट करून जालेरी प्राय हांव कितें करता तें सगळें हांव घेवन वता म्हणजे भावनेचेर आमी कितें जीवन करता आसाची हें अत्यंत चुकीचें आसा. म्हणजे राजा ताणें सांगिल्ले प्रमाण म्हणजे राजा तुगेले बरोबर हे जमीन वता अशें दिसता म्हणून सांगिल्लें कितें आसा तशें आमी सगळे लोकांची म्हणजे राजा प्रमाणे जाल्लो आसा आजी. मागीर कितें आसा हें आनी कोणाक वचना, म्हाका उरका म्हणजे भावनेचेर कितें जीवन करता आसाची हें कितले पर्यंत योग्य. नागेल गोरू तेन्ना म्हणटा उरतशिल्लेची. रामकृष्ण परमहंस केन्ना एक कथा सांगता उरतशिल्ले खंय भगवंत दोन पटी आसता खंय जिवना भितरी. तेगेले कालावधी भितरी भगवंत दोन पटी आसता खंय ते म्हळ्यार एक पटी भाव भाव जमीन वांटकंक येता आसतना देव तेन्ना हांसता उरता खंय. दोन भाव जमीन वांटकंक येता आसतना देव हांसता उरता खंय. हे जाग मागेले हे जाग तुगेले म्हण दोर धरून कितें वांटी करताची तेन्ना देव हांसता खंय. हे सगळे जमीन मागेले अजून पर्यंत कोणेचे वांटी करून घेवन वचें जालें ना आशिल्ले कणें आसते. तुगेले तसो 1000 लोक येवन गेलेची अजुनूय बी तूं करता आसा मांकडा म्हण देव तेन्ना हांसता खंय एक पटी. तेन्ना आनी एक पटी देव केन्ना हांसता म्हण सांगल्यार एक मनुष्य मोरू पडलो उरता. डॉक्टर सांगता कांय भिनाका हांव एक आराम करून दिता म्हणून. तेन्ना देव हांसता खंय तिगेल जीव मागेल हाती आसा हांव व्हरता आसा तूं कितें म्हणटा पिश्या म्हणून. हे दोन देवान हांसचे टायम खंय. प्रायशः आमी कितें वेव्हार करता आसाची आमकडून बी देव हांसता म्हण जालें ना. आमी कितें हे जमीन मागेले हे जायदाद मागेले म्हण आमी कितें होराट करता आसाची ही कितले पर्यंत योग्य. प्रायशः भुंय उंच आमचो असले कितलो लोक हें गेले कितकी कितलो लोक हे भुंय मागेले मागेले म्हणून होराट करून ते भुंय भितर पळोवन गेले कितकी जाल्यार भुंयेक केदी बी कोणा कांय करूं शकल ना. एक इंच बी जास्ती कमी हालीचे शकल ना. जाल्यार आमी करचे चिंतन पळयचे गेल्यार आमी करचे विशेष जाता तसले कितें कार्यक्रम आसा पळयचे गेल्यार खंय की आमी अज्ञाना भितर बुडून आसाची आमकां जिवनात सत्य गुंतना आमी हे सगळे मागेले जावन उरता म्हणजे भावने भितर जीवन करता आशिल्ले दुरंत विशय. प्रायशः आज आमी एक सत्य कळून घेवका ते सत्य म्हण सांगल्यार हे कोणाची आमी हाडलें न्ही आमी होरू जावत ना हें आशिल्लें तशी उरचें. जाल्यार हांवें कितें केल्लें आसा तें मागीर कला भितर मात्र नंतर बी तें कितकें वचका म्हण आसा तें हांवें चिंतन करूं जावत ना तें हांवें निर्णय करूं बी जावत ना. कारण कितें मागीर किंतच पयलें कितकी जावीत ना मागीर नंतर कितकी जाणवचीच हें कोणा हाती आसा जगत पुराची. अशें हांव न्हू मागेले मागेले हें इतलें तुका मागेलें म्हण आमी कितें होराट करता आसाची तुमचे कितें अशांती निर्माण जाता आसा हें दुख्ख विशय. आज आमी आमगेले गांव ठिकाण पळयताची आज गांवचे अनेक लोक तेंगे जिवनाक आतां शहरां आयल्याची शहरांतनी उद्योग वेवसाय करताची बरे खणाक जीवन करता आसाची. जाल्यार आमगे म्हाल्लो कडकान खंय कितें एक सान एक अर्द एकर की 5 गुंठ की जागा केलेले ते जागे भितर एक कोण तरी वेवस्थे व्हडलो भाव के थंय उरके ना धाकलो भाव थंय उर घेनो देवा पूज करून घेनो ते जमीन पळोवन घेवन उरक ताणें ह्यो भाव हांगे घेनो वेवसाय करून बरो कोण आसा तो भाव थंय आसा अजून पर्यंत. केन्ना बापान बांदिल्लो ओल्ड घर आसा तो थंय आसा. ओल्ड जाता गेले ते घर आतां पोडू आयला हे 4-5 भाव
हे 4-5 भाव म्हणल्या नंतर आता कानून प्रकार किती येता ते वांटे येता जाग 5 गुंठ 5 वांट्या वता हे घार पडू आयला आता खंयची जाग्याक हें राबचे कुलधर्म देव म्हणून सांगेन खंयचे भाव थंय जीवन करता आसा ताणें खंयची जागे राबचे हो बाप वांटे करी म्हळ्यार कोणा भाव आयकत ना कडे पळया म्हणून सांगे न्हू चिन्नवरकीचे लक्ष दितना हेका घार पडता आसा राबचे बरें घार बांदले म्हळ्यार खंय बांद कोण कळटना हांवें एक घार बांदले हे मागीर म्हणटा एक म्हणटा दुसरो भावान सांगले रे घार बांदलें कोणा वता अशी जावं गे न्हू असले तोडका भितरी आज आमगे गांवां ठिकाणचे लोक पडता आसाचे इतलेच न्ही इतलो मस्त कश्ट तिना म्हणून सांगले रे येन रडताचे स्वामीजी सांज जागो वांटे आसूं आमगेले घार पडता आसा कितें कर म्हूण कळटना भाव आयकत ना म्हणून तेगेले काला जाले भावाल चेडा तेगेले काला पडिले रे भावा काला बी वांटे जाले ना ते भाव उठून गेलेच भावा चेडा काला आयले आशिल्ले 5 वांट्यात आशिल्ले पयलीं करूं गेले एक गुंट्यात आशिल्ले ते भावा 2 चेड म्हणले रे 5 गुंट्यात कितले वांटे हांव केले 10 वांटे ते कितले येत कडेन 5 गुंट्याक अर्द गुंटे कितें करूं येत त्या अर्द गुंटे भितरी कांय करूं जावत ना थंय बीच झगडे मागीर बाप्पान कळला आसता म्हाका जावं का अर्द गुंटे जावं का हें हांव घेवन वता शिकंग उलयताची हें कितले पर्यंत योग्य आसा आमी शहरां आयल्याची आमचे कडेन घार आसा दार आसा आमी बरेंकान आसाची गांवां कोण आसा ताका एक वेवस्थीत करून दिवंक न्ही आमी तेगेले नांवान थोडेपण जमीन करून तूं मारे उर रे बरें करून उर रे इतले दीस तूं करून गेला देव धर्म तूं बरें करून उर रे बरें करून चल रे म्हणून सांगीत न्ही आमी तितलें उदार करून दाखय वयत न्ही आमी जाल्यार तें आमचे कडेन ना आमी हें जमीन आमी घेवन वता कितकी हें मागीर बाप्पाला आसती आब्बाला आसती म्हणून सांगून होराट करता करताची ती जमीन तशी पाड्याक पडली गेली रे खंय की आमी सगळोकुची मुंजाल मनी जीवन करता अशें की म्हणजे सत्य हाजे अर्थ घेवन केला अशें आमगे न्हू असली कितें मनस्थिती आसा हे मनस्थितींतल्यान आमी भायर येवची अनिवार्यता आसाची आतां तूं इचारचें काम ना आतां नेवेन एक कायद आतां न्ही मस्त वर्सां पयलीं आयली पयलीं दादल्या चेड्यार मात्र भाग म्हण आशिल्ले आतां ते गेले बाय चेड्यावर किच हक्क आसा हें जाल्लें तोडूं वत ना हे उठ्ठे बाय चेडीन बसलेच म्हाका बी जावं बाप्पाला आसता म्हाका बी जावं बाप्पाला आसता इतले पेचाट म्हळ्यार भाव लोकांक हें भयणी लग्न करून दिवं केलें रे उठ्ठू आस्त विकूंक घे न्हू आशिल्ली एक जमीन जावन लग्न करून दिल्लो आसा लग्न करून ते घोवा घरात बरें जाण आसा आनी हांगा आसतीचे ते जाता कितें दुरंत न्ही हें कितलें पिशेपण न्ही आमगेलें ते भाव लोक रडताचे स्वामीजी उठ्ठू विकूंक घेवन आमी भयणी लग्न केलो आतां सांज जमीन आसतो ती जमीन हक्क जोखणांनी परतून भयणीन बसतो भयणी चेडा तूं कशें करता झगड्याक येता वो म्हण कसलें चलता आसा कसलें करता आसा आमी कोणा विरुद्ध करता आसाची हे तरी चिंतन करूं गेले रे प्रायशः आमी वता आशिल्लो तसलो वाटी समूह न्ही म्हणून आमकां कळना अशें उरतना आमी जीवन करता आसतना कितें करता जीवन करता प्रिती मेळका विश्वास म्हणका एक जावन उरका आमी सगळोकुची बांदेवचेर उरका म्हूण जीवन करचें न्ही वे ते एक सांज जमीन एका तुकडे एका तरी आमचे कडेन मस्त मस्त जमीन आसा घार आसा दरबार आसा उठो आसले बीच आनी परतून ते हळ्ळी वचूंक घेवन ते म्हाका तुकडे जावका हें जावका तेवडी जावका म्हूण आमी कितें होराट करता आसाची हे होराटाक कितें अर्थ आसा कितें हे कितें तरेची हुंचो निमित्त मना समाधान मेळटा कितें म्हूण विचार करूं गेले रे प्रायशः आमी सगळोकुची म्हणजे राजान न्ही जीवन करता आशिल्लें सत्य आज आमी कळून घेवं केला अशें आमगे न्हू आमी थोडे विशाल दृश्टीकोन करून घेया बाप्पान केलेलें आसती आज्यान केलेलें आसती म्हणजे जालें आसता तरी प्रायशः आमी कर्नाटक पर्यंत येता तशें की ना की आमी पुराची उत्तर भारता भितरीची सिंधू नदी प्रांता भितर उरता आशिल्लीची थंय आशिल्ली ती आमगे पुरोजी लोक पुराची आमी हांगा येता आशिल्लीच कोणाची ना आमगे पुरोजी लोक तेंगे जमीन सोण हांगा आयल्या म्हणजे जालें आसता तरी आंब्यार सोडून खंय वताची हें अशें आसतना जिवना सत्य आमी हें मागेलेची म्हाका जावकाची म्हण कितें होराट करूंक गे न्हू आमी बांदे वायट करून घेवचे आसा संबंद वायट करून घेवचे आसा कोर्टा वचूंक गे न्हू एक जमिनीक कांय तुकडे किंमत उरना ताका एक 10,000 बी येतकी ना की एक अर्द गुंठ्याक जाल्यार वकिलाक 10 लाख रुपये दिवंक गे न्हू आमी कितें होराट करताची हें कितलें योग्य आसा अशा न्हू आमी थोडें परिवर्तन जावका जिवना भितरी
आम्ही मागील बाप्पा मान किती कलाले कसं चलता असा कोण दिवची बर हे कोण अवश्य असायची जमिनी कोण जमीन दिलेली तो एक सुखान उरू शकता त्याने आम्ही उदार चिंतन करून चक्की जमीन लोकांना प्रीतीने बरोवन देणं आम्ही येवची बर नेवे ते आम्ही जिवंत असताना जर करणं शिवू दिले आमगे पुतल काला आणि भाग देता होता तिने ते करतले वे अशानू थोडे आम्ही जागृत येऊ का आम्ही जीवना भितरी हांव कितें करता आसा मागीर वाट कितें आसा मागीर बाप्पाल चिंतन कशें आशिल्लें आमी कशें उरक म्हण आशिल्ले जाल्यार आतां आमी कशें करून जीवन करता आसता म्हणजे थोडे तर चिंतन करूंक गेल्यार प्रायशः आमी एक जिवना भितरी बदलावण करूंक शकताची अशें हांव न्हू आमगेले हे कथा म्हणजे तात्पर्य तेची आमी म्हणजे राजान आमकी जावचें ना सगळे मागेलेची म्हाका उरका म्हणजे भावन सोडका कोणाले जमीन अजून पर्यंत जाल ना हे जमिनी कितले जगत ते पडेल की जमिनीनी कितले ते जमिनी भितर लाश फुरला की शेव फुरला की जमिनी झगड करूंक न्हू जाल्यार अजुनूय आमी त्याची जमिनी आतां झगड करता बसलेली आमगे जिवनाक समाधान शांती मेळूंक शकतले अशें आमगे न्हू आमी थोडे विचारवंत या आमी थोडेची उदार चित्त जाया आमी कितें केलें बरें जातलें कितें केलें आमगे संबंध आत्मे ते बरे उरतले आमी कशें करून जिवन करूं गेल्यार आमगेले धर्म संस्कृती आचार विचार बरे जावन उरचे शकतले तेजे बदल थोडेची आमी चिंतन करूंक न्हू प्रितीनी विश्वासाचेर आमी मुखार गेल्ले म्हण आसतरी प्रायशः मस्तीतलें बरें काम जावचें शकता जर बायल चेडाक घोवाघरा आसची ना तेन्ना सहजान विचारची कांय ना जाल्यार विचारीची गरीब तर नासलेली त्या थंय बी उरून आनी हांगा येताची म्हणजे आसतरी ते कितले योग्य म्हणून विचार करता असले येता कानून सोडया ते कानूनाक एक व्यवस्था म्हणना ते तेगे चौकटाचेर चलता उरता कानूना विरोध न्ही हांव जाल्यार कानूनाची व्यवस्था वेगळे एक कानून मनुष्याक अनुकूल बी जाता प्रति अनुकूल बी जाता अनानुकूल बी जाता अशें हांव न्हू आमी जिवन भितर कशें वचका आमी जिवन भितर कशें उरका आमगे चिंतन आमी कशें दवरून घेवका म्हण चिंतन तर गेल्यार प्रायशः आमी म्हणजे राज कशें हुशार जावन तिगळे पुत्राक भोज राजा ताणें जमीन दिवन तो कशें स्वस्थ उरले की तशें आमगे समाज स्वस्थ उरूंक शकता आमगे कुटुंब बरे चिंताचेर उरूंक शकता अशें हांव न्हू तसलें एक उदात्त चिंतने आमगे भितर येवो आमी सगळे लोकांची बरे भावनेचें जीवन करता आसलें एक शक्ती सामर्थ्य ज्ञानेश्वरी आमकां सगळे लोकांक दिवो म्हणजे एक प्रार्थने श्री ज्ञानेश्वरी विचारणाक करचें इश्ट करता आसा मस्तीतले संतोष येता आसा चातुर्मास्य कार्यक्रम भारी सुंदर रितीचेरी चलता आसा बरे रितीचेरी जाता आसा आज ओरकीच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जावंक न्हू अनेक लोकां निमित्त चातुर्मास्य कार्यक्रम जाले आज विशेष सांग न्हू मागेले देवने समाज सिद्धापुरचे लक्ष्मण सोसायटीचे आनी समाज बांधव लोक गाडी कनायजलेची तेजे बरोबरी सुवर्ण कपडो सोसायटी होन्नावरचे तिनवेची एक गाडी करून 25-30 लोक तिने आज हांगा कार्यक्रम भितर आयल्याची तेजे बरोबरी कलगटगेतीचे आमगे समाज बांधव लोक बी आज येवंक न्हू हे कार्यक्रमात भाग घेतलेची तेजे बरोबरी शिमोगाचे प्रतिभारंगाचे मस्त आत्मीयते तीन वरकीचे आज मस्त लोकांक 50 लोकांक आपूण हाण घेवन फ्री जावन आपूण हाण घेवन हे चातुर्मास पडीत असले एक अवकाश तिने करून दिवन हे चातुर्मास सहकार दिलो आसा अशें न्हू हे चारय गांवचे मागीर सगळे समाज बांधव लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशीर्वाद दिलो म्हणजे प्रार्थने करता आसा तेजे बरोबर आज अनेक कितले पाद्यपूजा कार्यक्रम अन्नदान कार्यक्रम महाअन्नदान कार्यक्रम सर्व सेवे संरक्षणा सेवे आनी जी उदयास्तमान सेवा जाल्याची त्या सगळ्या लोकांची धन्यवाद सांगचेक इश्ट करता आसा आज विशेष हांव एक दिवसाचे संपूर्ण सेवकीत आसा 3 म्हयने लोकांक आज दिल्ले आसा प्रायशः तुमी पळयचे पुरो तिने आज हांगा प्रसाद घेवन गेल्याची ते म्हळ्यार आमगेले अत्यंत आत्मीय जाता असले श्रीयुत पांडुरंग एच रायकर बेंगळूर गुडबडेची मूलतः हिंनी एक व्हड सेवा दिली आसा तांकां हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशीर्वाद म्हणून प्रार्थना करता आसा तेजे बरोबर संडूरचे आमगेले श्रीयुत राघवेंद्र विठ्ठल रायकर हिने एक 25 व्हड सेवा दिली आसा तांकां हार्दिक धन्यवाद सांगता आसा मस्त संतोष तर तिने आज आयल्याची प्रितीने उलयल्याची संदूर आयले तर या म्हणून प्रितीने आमंत्रण दिल्याची तेंगेले उदार चित्त पडून मस्त संतोष आले अशें राघवेंद्रांना बी धन्यवाद सांगचे इश्ट करता आसा तेजे बरोबर सागरचे आमगे अत्यंत आत्मीय जाता श्रीयुत अशोक विठोब शेट हिंदोरकेचे एक विशेष सेवा दिली आसा संपूर्ण सेवे तांकां हार्दिक धन्यवाद सांगता देवी आशीर्वाद दिलो म्हणजे प्रार्थना करता आसा
तेजे बरोबर उदयास्तमान सेवे 50,000 सेवे आज आमगे शिरसी गांवच्यांनी आज हांगा जाल्लो आसा. त्यामुळे सेव जाले आमगेले श्रीयुत राजू मधुकर शेट आणि श्रीयुत संतोष मधुकर शेट हे दोन्ही भावान मेळून आज एक व्हड सेवे आज हांगा दिवंक न्हू हे चातुर्मास कार्यक्रमाक मस्त सहयोग दिल्लो आसा. राज अण्णा आणि संतोष अण्णा हे दोग लोक भाव इतले प्रितीन आसा की जाल्यार प्रायशः राज अण्णा सांगनासतना संतोष अण्णा खंयचें काम करतना राज अण्णा बी तशीची संतोष अण्णा घेऊनच उठून काम करचे तसले एक बांधव्य प्रीती येतेच न्ही. गेले फावटी आमी चातुर्मास करतना मागीर संतोष अण्णाची मेन जबाबदारी हे घे न्हू ते सगळे चातुर्मास कार्यक्रम छंदान चलोवन दिले तेणी. तेंगे स्वभाव कशें जाल्यार उठलो काय घेवन वचचे प्रितीन वचचे उदात्त स्वभाव अशा न्हू आज एक व्हड सेवे राज अण्णाने संतोष अण्णा दिलो आसा. तेंकां हार्दिक धन्यवाद संतांची देवी आशीर्वाद दिवं म्हणची प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर आज आनी व्हड सेवे चातुर्मास संरक्षणा सेवे आज हांगा जाल्लो आसा. ते सेवे 1 लाख रुपया सेवे ते सेवे आज मागेले मणगोडचे अत्यंत आत्मीय जाले तसले श्रीमती लक्ष्मीबाई आणि श्रीयुत श्रीकांत सानू हिंनी आज एक व्हड सेव जी न्हू चातुर्मास कार्यक्रमाक मस्त सहयोग दिलो आसा. अशा न्हू आमगेले श्रीकांत अण्णाक आनी सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद अभिनंदनांचे इश्ट करता. प्रायशः समाज भितर मस्त बरें काम मणगोड गांवा भितर आमगे श्रीकांत अण्णा करता आसाची. प्रायशः तेंगे चेड्यावर कितें तेची प्रेरणा दिली की कितकी तेंगेलो राघवेंद्र अण्णा थंयची उरता तिणी बापा बरोबर उरताची. तेंगेलो आनी एक चल्लो सतीश अण्णा उठलो गुतास तुमकां प्रायशः हें कल्याण भांचेक मस्तींतले मुखार जबाबदारी घेतली तेणी. अशांग न्हू सतीश अण्णा आनी प्रशांत अण्णा तेणी बी सतीश अण्णा तेंगेली चल्लेची श्रीकांत अण्णाले. अशा न्हू एक व्हड चातुर्मासाक जबाब एक सहकार दिवंक न्हू मागीर श्रीकांत अण्णान मस्त सहयोग दिलो आसा. अशा न्हू श्रीकांत अण्णाक तेगे कुटुंब लोकांक देवी आशीर्वाद दिवं म्हणचे हार्दिक प्रार्थना करचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबर आज संध्याकाळा भितर छंद जालो तसलो कार्यक्रम तुमी हांगा पळयले अद्भुत जालो तसले कार्यक्रम प्रति दिवसा प्रमाण मागीर आवय लोकांनी आज ललितास नाम रामरक्षा स्तोत्र भजन केलेली. तेजे नंतर आमगेले बेंगळूरचे सविता आईनी सविता रामचंद्र रायकर बेंगळूर हिंनी सुंदर तसले भजना कार्यक्रम 7 लोक स्टेजार बसून न्हू छंद जालो तसले भजना कार्यक्रम चलोवन दिले. अशा न्हू ते मागेले सविता आई बीच हार्दिक धन्यवाद सांगता देवीले अभिनंदन सांगताची देवीला आशीर्वाद म्हणून प्रार्थना करता आसा. तेजे नंतर एक अद्भुत कार्यक्रम तुम्ही पळयला हांगा सगळ्या लोकांनी प्रायशः इतले दिवस आमी प्रायशः कान भरून घेत आसलेची आज दोळे बी भरून घेवत असले कार्यक्रम सांगलेली भरतनाट्य कार्यक्रम कथक नृत्य आणि जुगलबंदी कार्यक्रम आज मागेले अनुश्री अक्कानी आणि विश्वनाथ अण्णांनी चलोवन दिले. अशें हे दोग लोकांक हार्दिक अभिनंदन सांगचेक धन्यवाद सांगचेक इश्ट करता आसा. मस्त सुंदर तसलो कार्यक्रम ते पळयका म्हणून आमी आज थोडे पयले येवन बसल्याची सुंदर तसलो कार्यक्रम प्रायशः बेंगळूरचे मागेले कुमारी अनुश्री अक्का आतां न्ही आमी 24 चातुर्मास कार्यक्रम केन्ना बेंगळूर केलेले तेन्ना बी मागीर अक्कान ते कार्यक्रम थंय चलोवन जालेले तेन्ना ल्हान आशिल्ले मागीर अक्का 500 वर्साचे तेन्ना स्टेजा भितर ऐगिरी पदाक सुंदर जान नृत्य करून दाखयलेले मस्त संतोश जालेले. जाल्यारी म्हाका तेन्ना दिशिल्लें कडेन मुखमकारीन सोड सोडता की म्हूण सांगे न्हू जाल्यार सोडना शिक्षणा बरोबरी सगळे विद्वत घेवन न्हू आज अद्भुत प्रतिभे आमगे समाजात भायर पडला म्हणल्यार आसतली मस्त संतोश येता आसा. अभिनंदन सांगचेक इश्ट करता आसा. तेजे बरोबरी आज आमगेले सागरचे श्रीयुत विश्वनाथ अण्णा आमगेले मस्त अद्भुत जाले तसले प्रतिभे तेंगेले परिचय म्हाका कमी आजच तेंगेले परिचय जाले. वयर तिने येवन गेलेची उलोवंक गेलेली स्वामीजी पोरा कार्यक्रम आसा म्हूण सांगलेची आज सगळे कुटुंब लोक बरोबर येवन न्हू मेळ उलयले. आमगेले श्रीयुत BS मामाले भेडील चले म्हणून बी आयकले तिने मस्त संतोष जाले. प्रायशः अत्यंत अद्भुत जाले तसले प्रतिभे आमगे समाजा भितर दादले चेड बीच असले प्रतिभावंत्यान मुखार वता आसाचे म्हणजे संतोष विशय न्ही हे आमगेले. प्रायशः मांडा काम करता गुता आसा आमकां इंजिनियर जावचे डॉक्टर जावचे गुता आसा जाल्यार असले कले भितर बी मुखार वचून आमी उठून तो सही म्हूण दाखयता कितें आसाची अद्भुत केवळ हुंते भितर मात न्ही तेणे मस्तीतले सेवा कार्या भितर काम करता आसाची मस्तीत क्षेत्रा भितर मुखार वता आशिल्ले धन्यवाद विशीं अशें सांगून न्हू मागीर विश्वनाथ अण्णा बीची हार्दिक धन्यवाद सांगचेक इश्ट करता आसा. आज दावणगेरे समाजांत तेंकां अद्भुत जाले तसले एक गौरव दिवचे कार्यक्रम जाल्लो आसा. अशें सांगून न्हू प्रायशः तेंगे दोग लोकांचें जिवन अत्यमूल्य जावं. प्रायशः
हांवें सांगचें वेगळेच आमी आमगे चेडा जाल तितले असले कार्यक्रमा खातीर घालका म्हणून संगीत शिकचे जावो भरतनाट्य जावो कथक नृत्य जावो हें तूं घातले निमित्त चेडा बरे वाटे उरूं शकताची आज आमकां कितें फ्री टायम म्हूण मेळटा फ्री टायम तेन्ना मेळटना आमकां केन्ना नृत्य शिकताची संगीत शिकताची असले भरतनाट्य शिकताची तेन्ना आमगे फ्री टायम आमी कितें करताची हेची खातीर वापरताची तेन्ना आमगेलें मन मोबायल पळयचे की ना नाशिल्लें तसलो वायट व्यसन वतना आमगे चेड बरे वाटे वचूं शकताची अशें आमगेली गुर केन्ना म्हणटा आसलेची चेडाक सान आसतनाची एक बरें कले शिकचे खान सोड करे तेणी बाकी टायमाक ते कले घेवन वताची मुखार ही म्हणून तेणी जिवना भितर नाशिल्लें तसलो वाटे वचूं शकत ना म्हणून अशें सांग न्हू आमी सांगता इश्ट करता आसाची शिके चेडाक तेंकां बरें परवी दिया तेजे बरोबरी असले हव्यास बी दवरया तुमचे निमित्त चेडाक एक बरे संस्कार मेळटा तेंगे प्रतिभे चालू येता समाज बी बरें येता तुमकां बरें येता अशें सांगून न्हू अद्भुत कार्यक्रम चलोवन दिले तसले मागीर विश्वनाथ अण्णाक आनी अनुश्र्याक धन्यवाद सांगता जी विलास चौधरी म्हणजे प्रार्थना करता आसा आज थोडे वेळ जाले आयतवार आज प्रायशा आज मस्त लोक ह्या कार्यक्रमा भितर भाग घेताची काल शनिवार बी येताची आयतवार बी येता आसाची प्रायशा तुमगे सगळे कसले सहकार निमित्त हें चातुर्मास चलता आसा ते तुमकां बी गुर्त आसा आमकां बी गुर्त आसा जाल्यार चातुर्मास्य बरे रितीन दिव्याशी चलूंक वचचें म्हणजे प्रार्थना करताची आज वरकीच अनेक आवय लोकांनी देवा नैवेद्य हाडिला ते सगळे लोकांक धन्यवाद सांगताची सगळे लोक शिस्तीचेर येवका लायनशीर येवंक तीर्थ घेवका फर्स्ट वैदिक लोक घेताची त्यानंतर मागीर स्वयंसेवक लोक घेताची त्यानंतर सगळे लोक आवय लोक सगळे लोक येंगे तीर्थ घेंगे स्वामीजी पांय पडून प्रसाद घेवन महाप्रसाद घेवन तुमच्या घरा वचका म्हूण सांगून इच्छा करता आसा आनी नेवेन सांगता म्हटल्यार केन्ना तुमी तीर्थ घेताची तीर्थ घेतल्या नंतर 2 स्टेप मुखार वचून तीर्थ पिया तुमी हांगा पिवचे बसल्यार आनीक लेक तितलो टायम वेस्ट जाता अशें सांगून नमस्कार येवन हांगा येता येवन करनाकाची थंय येता आसतनाच पांय पडून घेवन येया हांगा येया हात मुखार करया तीर्थ घेया 2 स्टेप मुखार वचा तीर्थ पिया तशीच मुखार वचून घेवन सगळ्या कार्यक्रमाक सहकार दिया म्हणून इश्ट करताची सगळ्याक बरें जावं म्हणजे पुन्हा प्रार्थना करता मागीर हें कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम।